श्री स्वामी समर्थ. मीन राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जून महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल का? आर्थिक अडचणी कमी होतील की खर्च वाढतील? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकून राहील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? जून महिना तुमच्यासाठी आनंद आणि प्रगती घेऊन येणार का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? चला तर मग जाणून घेऊया मीन राशीचे सविस्तर जून मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मीन राशीसाठी हा महिना भावना, मेहनत आणि काही महत्त्वाचे बदल घेऊन येणारा ठरू शकतो. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णयांमुळे अनेक अडचणींवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. मीन राशीच्या व्यक्तींसाठी जून महिना भावना, मेहनत आणि काही महत्त्वाचे अनुभव घेऊन येणारा ठरू शकतो. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, तर काही ठिकाणी संयम आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि शांत स्वभाव अनेक अडचणींमधून मार्ग काढण्यास मदत करेल. करिअर आणि व्यवसाय. जून महिन्यात करिअरच्या बाबतीत अनेक सकारात्मक घडामोडी दिसून येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला कामाचा ताण वाढेल, पण तुमच्या मेहनतीमुळे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा मोठ्या कामाची संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला ठरू शकतो. काही व्यक्तींना मुलाखतीत यश मिळेल किंवा अपेक्षित कंपनीकडून संपर्क येऊ शकतो. सरकारी किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक राहील. व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहार करताना विशेष सावधगिरी बाळगावी. भागीदारीतील कामांमध्ये स्पष्टता ठेवणे आवश्यक राहील. नवीन ग्राहक मिळतील आणि काही जुन्या व्यवहारांतून फायदा होऊ शकतो. ऑनलाईन व्यवसाय, कला, मीडिया किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी कामाचा वेग वाढेल. तुमच्या कल्पना आणि निर्णय लोकांना प्रभावित करू शकतात. मात्र भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या जून महिना मिश्र पण सुधारणा देणारा ठरू शकतो. पैशांची आवक चांगली राहील, पण खर्चही वाढलेले दिसतील. घरातील काही आवश्यक कामांवर, प्रवासावर किंवा आरोग्यावर अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. काही व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र कोणालाही मोठी रक्कम उधार देणे टाळा. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे व्यवस्थित तपासा. महिन्याच्या दुसऱ्या भागात आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. फ्रीलान्सिंग, ऑनलाईन काम किंवा नवीन व्यवसायातून फायदा होण्याची शक्यता आहे. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना भावनिक आणि खास ठरू शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ चांगला राहील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात, पण शांत संवादामुळे परिस्थिती सुधारेल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी समजूतदारपणा आणि संयम महत्त्वाचे ठरेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. एखादी खास व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे. मात्र भावनिक निर्णय घेताना वास्तवाचा विचार करणे आवश्यक राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण सुरुवातीला थोडे तणावपूर्ण वाटू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. मोठ्या व्यक्तींचा सल्ला या महिन्यात अत्यंत फायदेशीर ठरेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे मन आनंदी होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. काही लोक तुमच्या शांत आणि समजूतदार स्वभावामुळे प्रभावित होतील. महिन्याच्या शेवटी घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभाग घेतल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आरोग्य. या महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. सततचा मानसिक ताण आणि जास्त विचार यामुळे थकवा जाणवू शकतो. झोपेची कमतरता, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. योग, ध्यान आणि प्राणायाम तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील. आहार संतुलित ठेवा आणि बाहेरचे अन्न कमी खा. शरीराला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक राहील. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर उपचार घ्या. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आणि प्रगतीचा राहू शकतो. अभ्यासात सुरुवातीला एकाग्रता कमी जाणवेल, पण सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा तांत्रिक शिक्षणाची संधी मिळू शकते. मित्रांच्या चुकीच्या संगतीपासून दूर राहणे आवश्यक आहे.
वेळेचे योग्य नियोजन केल्यास या महिन्यात मोठी प्रगती साधता येईल. सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे टाळा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. उपाय: दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. ओय नमो नारायणाय मंत्राचा जप करा. गरजू लोकांना पिवळ्या वस्तूंचे दान करा. नकारात्मक विचार आणि भावनिक निर्णय टाळा. रोज सकाळी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. एकूण जून महिना मीन राशीसाठी अनुभव, भावना आणि प्रगती यांचा सुंदर संगम घेऊन येऊ शकतो. या महिन्यात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव अधिक होईल. काही अडचणी समोर येतील, पण तुमचा शांत स्वभाव आणि मेहनत तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. प्रेम आणि कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवल्यास विश्वास आणि जवळीक अधिक वाढेल. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. मानसिक शांतता राखली तर शरीर आणि मन दोन्ही अधिक मजबूत राहतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. एकूणच जून 2026 हा महिना मीन राशीसाठी आत्मविश्वास, सकारात्मक बदल आणि नवीन आशा घेऊन येणारा ठरेल. योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास महिन्याच्या शेवटी अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या घडताना दिसतील. धन्यवाद.